श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा भाग आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. देहे बुद्धीचा निश्चयो दृढ झाला, देहातीत ते हित सांडित गेला. देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. समर्थांनी उत्तम असा श्लोक दिलेला आहे. हे सज्जन मना, देहे बुद्धीचा निश्चयो दृढ झाला. देहाला बुद्धी दिलेली आहे, देहाला मन सुद्धा दिलेलं आहे, परंतु निश्चय दृढ झालेला नाहीये. बुद्धी आणि मन बघा, बुद्धी देणे भगवंताचे, परंतु मन चंचल आहे. आज केलेला निश्चय आपण संध्याकाळी विसरतो, केलेला संकल्प पूर्णपणे आपण विस्मरणामध्ये घालवत असतो. मग देहातीत ते हित सांडित गेला. केलेला निश्चय आपण पूर्ण करत नाही. मग अज्ञानामुळे देह म्हणजेच मी अशी दृढ जाणीव झाली की माणूस स्वतःचे हित साध्य करू शकत नाही व सर्व गमावून बसतो. आपलं हित कशामध्ये आहे? काय केल्याने आपल्याला सामर्थ्य प्राप्त होईल हे कळतच नाहीये. कशामध्ये हित आहे आणि ते कसं हित साध्य करायचंय. परंतु आत्ताच्या घडीला मनुष्य सर्व काही गमावून बसलेला आहे. सकाळी उठल्यानंतर बघा, आपण नियोजन करत असतो, संकल्प करत असतो. आज निश्चय करायचा आहे की हे आज आपलं काम पूर्ण झालं पाहिजे. परंतु बुद्धीमध्ये आलेलं आहे, डोक्यामध्ये आलेली आहे संकल्पना, परंतु मन चंचल आहे. मन एकाग्र नाहीये. ते काम पूर्ण करण्यासाठी मनाने संमती दिलेली नाहीये. मग काय होतं? तळ्यात मळ्यात होतं. मग आपल्याला सुद्धा होत असेल की नाही, अरे आज माझं काम का नाही झालं? कारण का बुद्धीने साथ दिली, परंतु मनाने साथ काही दिली नाही. मग देहे बुद्धीचा निश्चय दृढ झाला. मग जो संकल्प आहे, जो निश्चय आहे, तो दृढ असला पाहिजे, कायम असला पाहिजे. परंतु आपण कायम करत नाही, कायम ठेवत नाही. बरोबर की नाही? देहातीत ते हित सांडित गेला. मग आपण केलेल्या नियोजनावर संपूर्णपणे पाणी फिरतं की नाही? पाणी वाहून जातं. आपण एवढा भला मोठा संकल्प केला होता, भला मोठं नियोजन केला होतं की आजच्या आज काम होणार म्हणजे होणार. पण काय मनाची संकल्पना ना, मन संपूर्णपणे फिरवतं. कारण पुन्हा पुन्हा समर्थ म्हणाले, मन हा इंद्रियाचा राजा आहे. देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. देहे बुद्धी जे आत्मबुद्धी करावी म्हणजे मी म्हणजे देह अशी जाणीव सोडून मी म्हणजे आत्मा असं रूप द्यावं. आता देह कोण, आत्मा कोण याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. आपला देह म्हणजे बघा, प्रत्यक्षपणे आपण म्हणजे देह आहोत आणि आपल्या अंतरी असलेला अंतरीचा अंतरात्मा आहे. तरी सुद्धा परमेश्वर म्हणत आहे की मी म्हणजे देह अशी जाणीव सोडून मी म्हणजे आत्मा असं रूप दे. नाशिवंत देहाला सुद्धा परिपूर्ण शाश्वती करून देण्याचं सामर्थ्य परमेश्वर देत आहे. तरी सुद्धा आपण ऐकत नाही.
म्हणून हे वचन, हे श्रवण ऐकण्यासाठी सदा संगती सज्जनाची धरावी. प्रत्येक वेळेला प्रत्येक श्लोकामध्ये आहे सदा संगती सज्जनाची धरावी. जर संगत सज्जनाची नसेल, आपल्याला कोणी मार्गदर्शन करणारं नसेल, आपल्याला पुढे जाण्यासाठी कोणी बघा प्रत्यक्षात कोणी सांगणारं नसेल, तर आपण जाऊ का हो? नाही. जो निश्चय केलेला आहे त्या निश्चयावर आपण ठाम असणं गरजेचं आहे. कोणी किती येऊ दे आणि कितीही सांगू दे, तरी सुद्धा आपण त्या निश्चयावर ठाम असणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला आपण ते सर्व कार्य त्या निश्चयाने पूर्ण करू ना, तेव्हा कुठलंही काम असू दे ते पूर्ण होणारच. किती संकट येऊ दे, समर्थांनी उत्तमाची ओवी प्राप्त करून दिली. होणार ते होईना का, जाणार ते जाईना का, तुटली मनातील आशंका जन्म मृत्यूची. म्हणून देहे बुद्धीचा निश्चयो दृढ झाला, देहातीत ते हित सांडित गेला. हित कशात आहे? आपल्याला अजून कळत नाही. आपण अजूनपर्यंत स्वतःचं जे कार्य आहे त्यावर आपण विश्वास ठेवत नाही. आपल्याला असलेला आत्मविश्वास आपण कमजोर करून डळमळीत कळत असतो. आणि त्यामुळे आपल्याला मिळालेलं काम बघा, आपल्या हातामध्ये असलेलं कार्य ते सोडून आपण आपल्या निश्चयावर ठाम राहत नाही. म्हणून आपला जो देह आहे हा म्हणजे पाण्यावरचा बुडबुड आहे. तरी सुद्धा परमेश्वराने काय सांगितलं की आपला जो नरदेह आहे त्याचा विचार करू नकोस. आपला देह म्हणजे एक प्रकारे आत्मा आहे, अंतरीचा अंतरात्मा. कारण जर मीपणा आणला तर प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, विषय वासना आढळलेली आहे. दुसरं म्हणजे संगत जी आहे ही सज्जनांची असली पाहिजे. दुर्जनांशी जेव्हा असेल तेव्हा सोपं असलेलं काम सुद्धा अवघड होऊन जातं. आपण विचार करतो अरे हे काम सोपं आहे, आजचं काम आपण उद्यावर ढकलू. परंतु असं करता करता सोपं असणारं काम एवढं अवघड होऊन बसतं की नंतर विचार करत बसतो अरे हे होणारं काम आपल्या हातून झालं नाही. मग त्या गोष्टींचा आपण विचार करत असतो, त्या कामाचं आपल्याला टेन्शन येत असतं, चिंता होत असते. आणि जर काम झालं नाही तर मत्सर आहेच, क्रोध आहेच. म्हणजे अनेक प्रकारचे बघा आपल्याला विषय वासना, विषय हळूहळू उभे राहत असतात. म्हणून त्यासाठी आपल्याला संगत जी आहे ती सज्जनाची असली पाहिजे. भलं कुठलंही काम असू दे, कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ. सोपं काम असू दे किंवा अवघड काम असू दे, निवेदन ठेवायचं आणि कार्याला सुरुवात करायची. कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ. म्हणून समर्थांनी उत्तमाचा श्लोक आपल्यासाठी प्राप्त करून दिला. देहे बुद्धीचा निश्चयो दृढ झाला. दृढ झाला ना, कायम झाला. परंतु देहातीत ते हित सांडित गेला. लोकांचं ऐकलं, लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि हातातलं काम सोडून गेला. मग शेवटी काय झालं? परमेश्वर देवाने प्रत्यक्षात सांगितलं की देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. कोणावर विश्वास न ठेवता आपण आपल्या स्वतःवर नक्कीच विश्वास ठेवावा. आपला आत्मविश्वास कमजोर न होता प्रत्यक्षात आपल्याला जेवढं दिलेलं कार्य आहे
ते कार्य आपल्याला पूर्ण करता आलं पाहिजे. यासाठी संगत जी आहे हे नेहमी सज्जनाची असली पाहिजे. देहे बुद्धीचा निश्चयो दृढ झाला, देहातीत ते हित सांडित गेला. देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. जय जय रघुवीर समर्थ.